बिझनेस जॉईन करताना ठीक आहे, लहानपणीचा थोडासा अनुभव होता. पण आता बिझनेस जॉइन करताना असा डोक्यात एखादा पर्पज होता, की आजूबाजूची जी सोन्याची जी सगळी इंडस्ट्री आहे, गोल्ड इंडस्ट्री सगळी जी आहे, त्याची एकंदरीत परिस्थिती बघता तुम्ही बिझनेस ज्यावेळी जॉइन केलात त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं, की आपण काहीतरी याच्यात बदल करायला पाहिजे किंवा एक बिझनेस पर्पज म्हणून एक गोष्ट असते. ती पर्पज काय होते? म्हणजे तो पर्पज काय होता तुमचा? बघा आजच्या काळात आपण पर्पज ड्रिव्हन बिझनेस वगैरे हे आहेत, ठीक आहे. ज्यावेळेस बेसिकली मी जॉईन केलं होतं राइट. बिझनेस, त्यावेळेस हे सगळं काही नव्हतं की विजन काय असतो, पर्पज काय असतो, हे त्यावेळेस नव्हते. त्यावेळेस एक आपण फक्त एक प्रॉब्लेम कस्टमरची समजून घेणं आणि त्याला त्याचं आन्सर देणं, दिस वॉज व्हॉट बेस्ट वी कॅन डू. बरोबर आहे. तर ज्यावेळेस मी बिझनेस जॉईन केला त्यावेळेस काही माझ्या लर्निंग्स होत्या त्या ओके. काळात. गोल्ड जो सोनार विकायचा, ठीक आहे, कोणी असू द्या, मी असेल किंवा XYZ कोणी जरी असेल, तर प्रत्येकजण आपापली क्वालिटी मेंटेन करायचा. देअर वॉज नो स्टँडर्ड्स की बाबा तुम्ही एवढंच क्वालिटीचं गोल्ड विकायला पाहिजे किंवा जसं हॉलमार्किंग आपण म्हणतो जे आजच्या काळात आहे, ते त्यावेळेस काही नव्हतं. ज्यावेळेस ओके. मी बिझनेसमध्ये आलो, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक दुकानदार काय करायचा की तो त्याच्या हिशोबाने क्वालिटी मेंटेन करायचा, तो विकायचा. आणि ज्यावेळेस कस्टमर त्याला परत मोडायला यायचे आणि एक्सचेंज करायचे किंवा त्याला कॅशमध्ये कन्वर्ट करायचे, त्यावेळेस त्याला घट ही द्यावी लागत होती. आणि त्यावेळेस ज्या माणूस घट देत होता ना, ही वॉज मेंटली प्रिपेअर्ड की हां, मला घट जाणारच आहे बाबा. राइट. कारण हे त्याला लहानपणापासून शिकवलं गेलं होतं की सोनार आहे ना, आता तो घट घेणार आहे, ठीक आहे. पण असं काही नाही आहे, ठीक आहे. त्यावेळेस ज्यावेळेस एखादा दुकानदार माल विकताना तुम्हाला ऑलरेडी इम्प्युअर गोल्ड विकत आहे, कोणी का असेना, ठीक आहे. तर ऑफकोर्स ज्यावेळेस तो रिटर्न घेणार आहे तर तो प्युअर म्हणून घेणारच नाही, कारण त्याला माहिती आहे त्याने इम्प्युरिटी म्हणून विकला आहे, तर त्याला आता प्युअर करून त्याला घटमध्ये कन्वर्ट करून तुमच्याकडून तो घेणार आहे. पण कस्टमर हे प्रश्न कधी विचारायचेच नाही. बरोबर. त्यांना वाटायचं की नाही बाबा 10 ग्राम मागं 1 ग्राम घट देणं म्हणजे ओके आहे, 10 ग्राम मागं 2 ग्राम घट देणं म्हणजे ओके आहे, हे तर ट्रेडिशन आहे, आपल्या आजोबांनी पण दिले, वडिलांनी पण दिले, आपण पण देतो आहे. तर ज्यावेळेस कोणताही कस्टमर एक्सचेंज करायला येतो ना, ती एक लर्निंग होती माझ्यासाठी की इथं काहीतरी कस्टमरला जर आपण कम्फर्ट झोन दिलं की जेणेकरून कस्टमरचं लॉस होणार नाही, असं काही करता आलं आपल्याला, तर ते आपल्याला नक्की करायला पाहिजे. ओके. आणि मी तुम्हाला सांगतो की त्यावेळेस मे बी मीच नाही, असे बरीच लोकांनी हा केला असेल, म्हणून KDM हा कन्सेप्ट चालायचा खूप अगोदर. केडीएम बरोबर. येस, KDMचा अर्थ काय हे कोणालाच माहीत नव्हतं, ठीक आहे. आजही माहिती नाही आजही मला. माहीत नाही आहे मे बी. येस, पण KDM हा कन्सेप्ट चालायचा. आणि KDMमध्ये पण काय असायचं माहिती आहे, प्रत्येकजण आपापली क्वालिटी तीच मेंटेन करायचा. बरोबर. KDM म्हणून स्टॅम्प मारायचा. आणि KDM आहे ना, तर बाबा तू माझ्याकडून घेतलं, तू मलाच दे, मी तुला ह्याचे 100% व्हॅल्यू देईल. इन शॉर्ट, तुम्ही म्हणाल की मी 1 लिटर दूध आहे, त्याच्यामध्ये मी तुला 25% पाणी मिक्स करतो किंवा 20% पाणी मिक्स करतो, म्हणजे 80% त्याच्यात दूध आहे, 20% पाणी आहे. पण तो बरोबर. 1 लिटर तुझ्यासाठी पण आहे, माझ्यासाठी पण आहे. तू कधी पण दे, मी तुला दुसरं 1 लिटर दूध देईल. पण बाबा रे, त्याच्यात अजून 80% तू दूध टाकलाय, 20% पाणी टाकलाय, त्याचं कोणी उत्तर विचारायचंच नाही. हां, मी कस्टमर म्हणायचं, हां, मी सॅटिस्फाईड आहे बाबा की मला KDM गोल्ड मिळतं आहे आणि गोल्ड टू गोल्ड मिळतं आहे. तर त्यावेळेस हा कन्सेप्ट आणला गेला होता की बाबा KDM घेतलं, तुम्ही माझं सोनं मला द्या, मी तुम्हाला 100% हे देईल. आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये मला ते इंटरेस्ट आलं की बाबा हां, इथं काहीतरी आहे जे आपण व्हॅल्यू ॲडिशन आपल्या कस्टमरला देऊ शकतो. आणि मी सांगेल की एका आठवड्यातच आम्ही हा डिसिजन घेतला की ओके. सगळं काही जो स्टॉक आहे आपल्याला KDMमध्ये कन्वर्ट करायचा आहे. आणि कस्टमरला तीच सर्व्हिस द्यायची की बाबा तुम्ही या, तुम्ही एक्सचेंज करा, आणि एक्सचेंज करताना तुम्हाला 100% व्हॅल्यू आम्ही तुम्हाला तुमच्या गोल्डचा आम्ही देणार. हा फर्स्ट मे बी डिसिजन असेल, जे मोठा डिसिजन जे मी आणि माझ्या वडिलांनी मिळून त्या काळी आम्ही घेतला होता. क्या बात आहे. येस. ओके. आणि मग सुरुवातीला वडिलांनी ज्यावेळेस आता आपण काविडिया ज्वेलर्स म्हणतोय, पण त्यावेळेस काय कॉन्सेप्ट होती डोक्यात? असं कुठलं नाव होतं का फॅमिली लिगसी जी आपण कॅरी करायची ठरवली होती तीच ठरवली होती, किंवा काय, कसं पुढं जायचं ठरवलं? मग इथं आहे ना, म्हणजे जसं मी बोललो की आमची बिझनेस, आम्ही भांड्यांचा बिझनेस केला होता, ते पण कावेडिया नावानेच होतं. ओके. येस, आमचे होम अप्लायन्सेस कावेडिया नावाने नाही आहे, पण प्रत्येकजण आम्हाला कावेडिया नावाने ओळखायचा.
की बाबा हे कावेडिया शेठ, हे कावेडिया, हे शिवराजजी कावेडिया, हा राजेश कावेडिया, हा महेश कावेडिया, जगदीश कावेडिया, हे नावाने सगळे ओळखायचे. म्हणजे कावेडिया हा सगळीकडे नाव पॉपअप होतच होता. Right. तर आम्ही ॲज इन वडिलांनी ते सिम्पल ठेवलं की आपण कावेडिया ज्वेलर्स हाच नाव ठेवायचं आपल्याला. सिम्पल होतं. हां, डोक्यात बरीच काही नावं होती. जसं आपण म्हणतो ना की बाबा नाही देवाच्या नावाने आपण सुरुवात करतो. Right. तर युजली तुम्ही बघाल की देवाचं नावानेच ज्वेलर्स पुढं लागलं जातं. हे बरोबर. बरेच होतात. आणि पण ते न जाता म्हणजे नावाचं जो लिगसी आपली चालू आहे, ज्या नावाने लोक आपल्याला ओळखतात, ते नाव लगेच कस्टमरला क्लिक होईल की अच्छा तो कावेडिया म्हणजे हाच कावेडिया, चला तिथं जाऊया. तर म्हणून तो कावेडिया ज्वेलर्स ॲज इन त्यावेळेस आम्ही ठरवलं, पप्पांनी ठरवलं की नाही कावेडिया ज्वेलर्सच्याच नावाने आपल्याला जायचं आहे. ओके. येस, सो कावेडिया ज्वेलर्सच्या नावाचा जन्म तिथून तसा चालू तिथून झाला. झाला. येस, Okay. आपण असं म्हणू शकतो. तर सुरुवातीच्या काळात मला अजूनही आठवतंय की आपण पूर्वी म्हणायचो की ज्या सोनाराचं सोनं अगदी पिवळं आहे किंवा कितीही वापरलं तरी ते पिवळंच राहतं, एकदम गोल्डन दिसतं, तर ते सोनं भारी. तर तसा काही विचार डोक्यात ठेवून तशा प्रकारचे काही दागिने आपण सुरुवातीला शोरूम्समध्ये ठेवले आणि मग हे बघ, खरं सांगायचं म्हणजे कोणताही दागिना ठीक आहे 100% प्युरिटीमध्ये कधी तयार होऊ शकत नाही, काही दागिन्यांना सोडलं तर. ठीक आहे. तर प्रत्येक दागिना घडवताना त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला मिक्सिंग करावं लागतं, अनलेस अँड अंटिल तो दागिना तयार होत नाही. ओके. येस, तुम्ही म्हणाल की नाही मी 24 कॅरेटचा माल विकतो, तर नाही, नॉट पॉसिबल. त्या काळाचं सांगतो. आज तर आपण हॉलमार्क करून लगेच चेक करू शकतो. काही दागिन्यांना जे डाग लागणार आहे, जॉईंट्स लागणार आहे किंवा जे काही हे आहे ते लागणार आहे ते, बट नॅचरली त्याशिवाय ती वस्तूच तयार होऊ शकत नाही आहे. तर हां, हे नक्की होतं की बाबा जी प्युरिटी आहे त्याला आपण जेवढं जास्त पुशअप करू शकतो, जास्तीत जास्त प्युअर करू शकतो. असं नाही, त्यावेळेस पण 23 कॅरेट आणि 24 कॅरेट विकायचे ना. ओके. हां, 23 कॅरेट 24 कॅरेटचे दागिने विकत जात होते. जसं आपण म्हणतो जळगावला सोनं खूप प्युअर असतो. तर ते रिझन काय होतं? रिझन तोच होता की ती लोकं प्युअर वापरायचे, प्युअर विकायचे, ह्यात काही वादच नाही आहे. पण त्यांच्याकडे ज्या डिझाईन्सच्या ऑप्शन्स होते ना, ते फार लिमिटेड होते. कारण ज्या डिझाईन्स 24 कॅरेटमध्ये तयार करू शकतो तेच ते केटर करत होते. बरोबर. पण आपल्याकडे ट्रेडिशन वेगळं आहे. तुम्ही 4 गाव सोडली ना, म्हणजे 100 किलोमीटर लांब आले ना, तर तुमचं खाण्याचं टेस्ट चेंज होतं, तुमचं चॉईस चेंज होते, तुमचे कपडे चेंज होतात, तुमचं बोलण्याची भाषा चेंज होते, तुमचं ॲक्सेंट चेंज होतो आहे. तर तसंच गोल्ड ज्वेलरीला पण घेऊन तुम्ही बघा की तुम्ही तिथलं ट्रेडिशन कोल्हापुरी साईडचं समजा जे दागिने आहेत ते आता ठीक आहे एक हे झालं आहे, पण त्या काळी काय होतं की नाही ते कोल्हापुरी दागिने, हे इथले दागिने, पुणेरी दागिने, मुंबईचे दागिने, हे असे कलकत्ती दागिने, हे असं एक इव्होल्युशन होतं. तर त्यावेळेस सगळं काही एकीकत आणणं हे फार अवघड असायचं. तर एवढे सगळे दागिने सगळीकडून आणायचे आणि त्याची प्युरिटी 24 कॅरेट किंवा 23 कॅरेट मेंटेन करणे हे खूप अवघड होतं. तर म्हणून दागिने जे आपल्याकडे चालायचे आणि जे आपल्या पेरिफेरीमध्ये ज्या क्वालिटीचे विकायचे त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी विकणे हेच एक मात्र उद्देश होता. अच्छा. येस. ओके. मला एक सामान्य माणूस म्हणून माझ्या मनात खूप मोठं कुतूहल आहे सोन्याच्या इंडस्ट्रीबद्दल. तुम्ही मला थोडंसं सांगू शकता की साधारणपणे तुम्ही कोरली बिझनेसमध्ये आला असाल 2001-2002 या वर्षी. येस. आता आपण आहोत 2025 मध्ये. राईट. तर किती व्हास्ट चेंज झाला आहे. त्यावेळेस काय इंडस्ट्री चालायची, मध्यंतर काय होता आणि मग आता आपण मॉडर्न एरामध्ये आलो. तर ह्या तिन्ही एराचे ट्रान्झिशन्स तुम्ही बघितलेले आहेत. राईट. सो आय डोंट मीन की यू आर दॅट ओल्ड. नाही. सो यू बिंग इन टू दॅट बिझनेस, Yes. यू प्लीज टेल अस की ट्रान्झिशन्स कसे होते बिझनेसचे. हे ना खूप इंटरेस्टिंग आहे की 2000च्याच दरम्यान आपलं इथे लिबरायझेशन म्हणजे नाही का FDI वगैरे यायला सुरुवात झाली होती. जर Right. आपण बघितलं असेल तर ज्यावेळेस बिझनेसमध्ये एंटर केलं त्यावेळेस सगळं काही ट्रेडिशनल वेनी चालायचं. जसं टाईम गेलं गव्हर्नमेंटनी हॉलमार्किंग आणली. 2000 साली मला वाटतं हॉलमार्किंग 2001मध्ये गव्हर्नमेंटनी सांगितलं की हॉलमार्किंग म्हणजे काय असतं ते. हां, कंपल्सरी नव्हता, कंपल्सरी खूप लेट झालं ते, दॅट इज अनदर पार्ट. बट हॉलमार्किंग आली.
तर तिथं क्वालिटी डिफाईन झाली की बाबा व्हॉट इज 22 कॅरेट, व्हॉट इज 23 कॅरेट, व्हॉट इज 24 कॅरेट, हे डिफाईन करण्यात आलं गव्हर्नमेंटकडून आणि नंतर त्याच हिशोबाने खालच्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा. ज्यावेळेस दुकानात आम्ही बसत होतो त्यावेळेस बिझनेस करण्याची पद्धत ही पण खूप ट्रेडिशनल होती. म्हणजे माल विकलं की ते हाताने बिल बनवणे, बरोबर आहे, बारकोड वगैरे काही नव्हतं, कम्प्युटर तर नव्हता, सगळं काही हाताने करायचं, डिजिटल वे नसेल, डिजिटल वे काहीच नव्हता. इवन दो मी तुम्हाला सांगतो मनोज, आपण ऑर्डर घ्यायचो कोणत्या दागिन्याचा, मला आठवतं आहे ऑर्डर घेताना समजा तुम्ही दुकानात आले, तुम्ही म्हटलं की रवी मला हे बँगल्स तयार करायचे आहेत, हे बँगल्स तू तयार करून दे किंवा हा हार मला तयार करून दे. आम्ही म्हणायचो ओके. तो हार कॉपी करायचा आहे तर आज आपण काय करतो, फोटो क्लिक करतो, व्हॉट्सॲप करतो, ही मला डिझाईन करून दे बाबा, यू आर डन. त्या काळी काय करायचं, तो हार पहिले तर तू फॅक्सवाल्याकडे घेऊन जा, कलर प्रिंटवाल्याकडे, बरोबर, सॉरी फोटोग्राफरकडे, फोटो काढायचा, नंतर त्याला फॅक्स करायचा. जिथं फॅक्स करायचो ना तो सुद्धा त्या लाईनमध्ये उभं राहायचं किंवा आपण त्याला फोन करून सांगायचं बाबा मी फॅक्स पाठवतो, तू जा तिथं. तो फॅक्स मशीन ज्याच्याकडे असायची तो तिथं थांबायचा लाईनमध्ये, ते प्रत्येकाचा नंबर लागायचे. ती पण एक इंडस्ट्री होती फॅक्सची की बाबा ते की नंबरमध्ये थांबायचे की माझा फॅक्स येणार आहे. तो फॅक्स घेऊन मग तो त्याला कॉपी करायचा, कॉपी करून नंतर त्याचे तो दागिने घडवायचा. त्याच्यामध्ये 20% चेंजेस असायचे कारण सेम डिझाईन करणं एवढं इझी नव्हतं. कारण तुम्ही फोटो कारण डिझाईन आपण इथं चॉईस करतोय, तयार होणारे मुंबईला, बरोबर, तुम्ही मुंबईला नाही जाऊ शकत. अच्छा, आज तुम्ही मुंबईला 2 तासात पोहोचू शकता, त्या काळी आपल्याला जायला 4-4, 5-5, 6-6 तास लागायचे. अगदी बरोबर. तर दॅट वॉज नॉट दॅट इझी त्या काळी. मला आठवतं आहे, हे झालं ऑर्डरचा पार्ट. मग आम्ही ऑर्डर द्यायचो, मग घ्यायला आम्हाला एक दिवस सकाळी 5 वाजता उठायचं, ट्रेन पकडायची, मुंबईला जायचं, मग दिवसभरात सगळं काय ऑर्डर्सचे तयार झाले ते घ्यायचं, नंतर रात्री उशिरा घरी यायचं. हे सगळं म्हणजे आम्ही बघितलं आहे. हां, हे झालं बिझनेस करण्याच्या पॅटर्नमधला चेंजेस. जे आज तुम्ही बघा, फोटो काढलं, कारिगरकडे गेला, सेम डिझाईन करून घे, तो त्याला कॉपी, म्हणजे तुम्ही आज ऑर्डर दिलं की समजा ना 10व्या मिनटात तर तो कारिगरकडे रेडी असतो की बाबा अच्छा हे मला करायचं, ओके आय विल गो फॉर इट. मग कम्प्युटरमध्ये तुम्ही एंट्री केली, बॅक ऑफिसला जातो की बाबा हे मेसेज जातो की बाबा इथं हा ऑर्डर आला आहे, लगेच बॅक एंडची टीम त्याच्याशी कन्वर्ट करते लगेच. ते म्हणजे एवढं फास्ट झालं आहे ना की तुम्हाला 15 दिवसामध्ये तर काही तुम्ही तयार करून घेऊ शकता. 15 दिवसात तर मी खूप जास्त बोललो, मे बी 3 दिवसातही करू शकता. तर ही खूप मोठा चेंज आला. आणि पहिले ह्याच गोष्टीला तयार करण्यासाठी 15-15 दिवस, महिनाही कदाचित लागत होतं आम्हाला. सेम गोज विथ पॅटर्न ऑफ डुईंग बिझनेस. ओके, जे आम्ही सुरुवातीला बोललो की बिल हाताने तयार करणं, नंतर किती स्टॉक विकला. आज समजा आज दिवसभरामध्ये आम्ही 10 अंगठ्या विकले, तर 10 अंगठी विकल्यानंतर बाबा किती उरले, हां एवढे उरले. आता नवीन 10 अंगठ्या आपल्याला नवीन काढायचे, त्याला लेबलिंग करायचं हाताने. तर ते खूप म्हणजे नाही का एकदम बोरिंग स्टाईल होता बिझनेस करण्याचा, पण तोच होता, त्याच्या ऑप्शनच नव्हते. बरोबर. जसं आजच्या तारखेला कम्प्युटर आल्यानंतर जे काही चेंजेस आले, जी टेक्नॉलॉजी आली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला विदिन अ सेकंड कळतं की बाबा तुम्ही काय विकलं आहे. तुम्ही दिवसभरामध्ये आज 10 अंगठी नाही 100 अंगठ्या विका, तुम्हाला चेक करण्यासाठी 1 सेकंड, 1 क्लिक लागतो फक्त. 1 क्लिक केलं की मला पूर्ण रिपोर्ट दिसते की बाबा हा सकाळी हा स्टॉक होता, एवढं सेल झालं, आता माझ्याकडे हा क्लोजिंग स्टॉक आहे. पहिले आम्हाला ते बिलवरची एंट्री एका पेपरवर घेऊन घ्यायची. आज दिवसभरामध्ये समजा 50 बिलं झाली आहे, तर 50 बिलामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स असायचे. बरोबर. ते प्रोडक्ट आम्हाला मॅच करून घ्यायचं लेबलसोबत की बाबा हाच तो प्रोडक्ट आहे का, हाच विकला आहे का, चुकून हा तर नाही ना विकला. नंतर मग दिवसभरामध्ये 10 अंगठ्या विकले, तर हे बरोबर स्टॉक उरला आहे का आपल्याकडे. मग आम्ही 9 वाजता जरी बंद केलं तर आम्हाला घरी जायला 11:30-12 वाजायचे. बरोबर. आणि रोजची प्रोसेस होती. बरोबर. गोल्डमध्ये स्टॉक घेणं इज वन ऑफ द डेली प्रोसेस. त्याशिवाय तुम्ही दुकानदारीत किंवा कोणते गोल्ड बिझनेस चालू शकत नाही. तुम्हाला तुमच्या स्टॉकवर होल्ड असणं हे फार गरजेचं आहे. बरोबर. तर तो जो चेंज आत्ता आहे ना, इट्स व्हेरी इझी आणि खूप मोठा, इट्स अ वास्ट डिफरन्स पहिले जे आम्ही करत होतो आणि आज जे आम्ही करत आहोत, किंवा जो चेंजेस टेक्नॉलॉजीमुळे आम्हाला मिळाला आहे, जो सपोर्ट मिळाला आहे, इट इज बियॉन्ड द लिमिट. आणि त्यांनी जो ईज झाला आहे ना बिझनेस करण्यामध्ये,
बिझनेस एक्सपॅन्ड करायला हे खूप सोपं झालं आहे. नाही तर पहिले रोज रात्री 12 वाजता घरी जाणं नॉट पॉसिबल. आम्ही हा पण काळ बघितला आहे ज्याच्यामध्ये मला आठवतं दिवाळीचा टाईम होता. माझे वडील मी स्टॉक घेत रात्री काहीतरी 12:30-1 वाजता आम्ही रश संपली आमची रात्री 12:30 वाजता. नंतर आम्ही स्टॉक घ्यायला सुरुवात केली. आम्ही 3:30पर्यंत स्टॉक घेतला आणि नेक्स्ट डे मुहूर्तावर दुकान उघडायचं एक हे असतं आपल्या ह्याच्यामध्ये किंवा चांगल्या टाईमला मुहूर्तावर दुकान उघडूया दिवाळीच्या टाईमला. तो 4:30 का 5 वाजताचा होता. अच्छा. म्हणजे घरी जा आंघोळ करून परत दुकानावर ये हे तर तो जो तर इट वॉज लाईक मॅडनेस. आणि तो पण केला. आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा मी आणि माझे वडील अँड ऑफकोर्स स्टाफ ॲज वेल दुसऱ्या दिवशी परत आम्ही 24 तासाची ती ड्युटी दिली, म्हणजे 12 तासाची ड्युटी दिली. तर तो टेक्नॉलॉजी नव्हती ना, म्हणून आम्हाला ते आठवतं की हां हे पण आपण केलं होतं, पण त्याची मजा होती. त्यावेळेस वाटायचं काम केलंय, अरे काहीतरी करतोय आपण, भले काय होईना. पण आज तो इव्होल्युशन म्हणजे हे जे चेंजेस झाल्यामुळे आहे ना एवढं काही वाटत नाही. किती बिझनेस एकदम ऑटोमेशन, इज ऑफ बिझनेस किंवा इज ऑफ डुईंग द थिंग्स हे खूप हे झालं. पण हे झालं बिझनेसमधलं, म्हणजे बिझनेसमधले टेक्निकलिटीज चेंज झाल्या, मग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चेंज आले, बिझनेस करण्याची पद्धती बदलली. पण हे सगळं होत असताना जो या सगळ्या बिझनेसचा मूलभूत घटक आहे, ए व्हेरी व्हॅलिड ऑर डिफॉल्ट एलिमेंट वी कॅन से, दॅट इज कस्टमर. तर त्याच्या मानसिकतेत काय बदल आले, म्हणजे तो पहिल्या म्हणजे सुरुवातीला आणि आत्ता या दोन्ही जर पॉईंटला बघितलं तर त्याच्या मानसिकतेत काय बदल आले, तो कसा चेंज होत गेला? बघा, सर्वात पहिले ज्यावेळेस मी तुम्हाला म्हटलो की KDM आला, हॉलमार्किंग आलं, तर सर्वात मोठा ट्रान्झिशन आला KDM टू हॉलमार्कमध्ये कन्वर्ट व्हायला. काही लोक जे व्यापारी होते ते हॉलमार्किंगमध्ये कन्वर्ट व्हायचंच नव्हतं यांना, बिकॉज त्यांना माहिती आहे ज्यावेळेस हे झालं त्यावेळेस आपलं क्वालिटी जी इन्फिरिटी ते आपल्याला सुधारावी लागेल. आणि त्याच्यासाठी आम्ही अपफ्रंट रेडी होतो की बाबा नाही, हॉलमार्क आहे ना तर पहिले तर हॉलमार्किंगच विकायचं, कारण तिथं कुठंतरी क्वालिटी कंट्रोल येतो आहे. माझ्या एंडनी पण नाही, माझ्या मागं जो कारिगर काम करतो आहे त्याच्यावरही प्रेशर आहे की नाही मला ही क्वालिटी तर त्यांना द्यावीच लागेल, कारण पहिले क्वालिटी चेक पण नव्हते होत. राईट. तर क्वालिटी चेक होत नव्हते तर मी माझ्या कस्टमरला काय ॲश्युरन्स देणार की बाबा हा तुझा माल हा क्वालिटीचा आहे, सांगण्यापुरती ठीक आहे पण चेक कोणी केलं आहे. ज्यावेळेस हॉलमार्किंग आलं ना त्यावेळेस हे सगळं काही एवढं 360 डिग्री चेंज झालं की ऑटोमॅटिकली कोणतरी थर्ड पार्टी होती, से BIS म्हणजे गव्हर्नमेंट, ती आपल्याला सांगणार की नाही तुझी क्वालिटी बरोबर आहे की नाही. तर आपल्याला त्या स्टँडर्डला घेऊन जाणं, ते घेतल्यानंतर BIS काय असतं हे कस्टमरला ज्यावेळेस आपण समजून सांगितलं त्यावेळेस तो कळालं की हा बाबा BIS हे आपल्या कस्टमरसाठी फायदेशीर, म्हणजे कस्टमर अँगलनी की बाबा नाही बाबा हे आपल्या फायद्यासाठी आहे. मग तो म्हणायला लागला की बाबा नाही आम्हाला हॉलमार्किंगचं सोनं द्या. ती मेंटॅलिटी चेंज व्हायला बरीच वर्ष गेली. मी नाही म्हणणार तुम्हाला की 2-4 महिन्यामध्ये झालं नाही. कस्टमर जसं जसं आला दुकानात तसं जसं त्याला एज्युकेट करावं लागलं, तो एज्युकेट झाला, त्याला सांगावं लागलं की हॉलमार्किंग काय असतं, कारण त्यावेळेस सोशल मीडिया नव्हताच. तर तुम्हाला सांगावं लागत होतं की बाबा की व्हॉट इज द मिनिंग ऑफ BIS, हॉलमार्किंग का करायला पाहिजे, हॉलमार्किंगचं सोनं का घ्यायला पाहिजे, का तुम्हाला नुसतं KDM म्हणून नाही घ्यायला पाहिजे. KDM म्हणजे तुझं माझं अग्रीमेंट की बाबा मी तुला दिलेलं सोनं चांगलं तू हे थर्ड पार्टीने डिसाईड करायला पाहिजे. तर ही थर्ड पार्टी गव्हर्नमेंटच आली की बाबा नाही, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड झालं, त्यांनी सांगितलं की बाबा हां गोल्ड तुमचा ओके आहे, आत्ता याला विकायला मी पण बिंदास विकू शकतो आणि कस्टमरही बिंदास खरेदी करू शकतो. तर हे सर्वात मोठं चेंज या इंडस्ट्रीमध्ये झालं. आणि मी तरी म्हणेल की यामुळे लोकांचा विश्वास सोन्यावर अजून आला. सोन्यावर विश्वास होता पण कोणता सोना घट्ट, म्हणजे कोणता 24 कॅरेट. लोक येऊन एकच मागायचे 24 कॅरेट द्या, 24 कॅरेट द्या. 24 कॅरेट का पाहिजे, कारण त्या सोन्याला घट जात नाही, बाकी प्रत्येक दागिन्याला घट जायची. ज्यावेळेस हॉलमार्किंग आलं आणि लोकांना हे लक्षात आलं की नाही हॉलमार्कचं सोनं घेतल्याने सुद्धा आपल्याला घट येणार नाही आहे किंवा आपलं लॉस होणार नाही आहे, त्यावेळेस ते ज्वेलरी लाईनमध्ये एक मोठा बूस्ट आला किंवा नाही आता कस्टमरनी काय म्हटलं की इन्व्हेस्टमेंट पण आहे आणि माझी बायकोही खुश होती दागिने घालून, तर नथिंग लाईक इट. तर मग त्याचं ट्रस्ट जो आहे कस्टमरचा ज्वेलरीवर जास्त बसून ते हळूहळू आजच्या तारखेला तर मी म्हणेल की
कोणताही कस्टमरला तुम्ही म्हणाल ना हॉलमार्किंग नाही आहे तर तो म्हणाल मला सोनंच नाही घ्यायचं. म्हणजे प्रश्नच नाही विचारायचा हा की हॉलमार्किंग आहे की नाही आहे. इट इज अंडरस्टूड की बाबा हे हॉलमार्किंग आहे आणि इट इज ऑल्सो अंडरस्टूड बाय अस की आपल्याला हॉलमार्किंग शिवाय तर विकायचंच नाही आहे. म्हणजे ते तो अंडरलाईन स्टेटमेंटच आहे किंवा नाही कमीत कमी हे तर पाहिजेच पाहिजे. हे प्रत्येक कस्टमरसाठी पण आणि आमच्यासाठी पण आहे. बरोबर आहे. आपण वारंवार भेटतच असतो, म्हणजे फ्रिक्वेंटली भेटत असतो आपण. येस. पण बऱ्याचदा मला असं कळतं की तुम्ही सिंगापूरला गेलाय, दुबईला गेलाय, मग दिल्लीला गेलाय, मुंबईला गेलाय, मग त्यातून कळतं की मग एक्झिबिशनला गेलेत. सो सोनं खरेदी करण्यासाठी खरंच असे एक्झिबिशन्स भरतात का? म्हणजे काय एक्झॅक्टली आहे ते, आणि तिथं जाऊन नेमकं करता काय? पिशवी भरून आणता सोनं, करता काय? बरं, हे बघा, एक्झिबिशन जी इंडस्ट्री आहे किंवा जे आपण बघतो ना, आजच्या तारखेला कस्टमरला काय पाहिजे? कस्टमरला आजच्या तारखेला सोनं नाही खरेदी करत, ते डिझाईन्स परचेस करतात. त्यांना ज्वेलरी ॲज इन ते बिस्किट घेऊन घरी किंवा खोडी गळ्यात लावतात. राईटली. त्यांना डिझाईन्स पाहिजे की तुम्ही काय त्यांना वेगळं देऊ शकताय, आणि त्याच्यासाठी आपल्याला कुठून काय बेस्ट भेटेल हे आपल्याला नेहमी सर्चमध्ये राहावं लागतं. परचेज जे डिपार्टमेंट आहेत किंवा ज्यावेळेस आपण कोणताही माल परचेस करतो, तर से फॉर एक्झाम्पल कलकत्त्याला गेलं तर कलकत्ती ज्वेलरी त्यांची फेमस आहे. ठीक आहे, त्यांचं एक पॅटर्न आहे, तेच बनवणार, त्याच्या पलीकडे ते नाही बनवणार, कारण ते तिथलं USP आहे. तसंच कोल्हापुरी ज्वेलरी, साऊथ इंडियन ज्वेलरी वगैरे वगैरे असे बऱ्याच ज्वेलरी. पण तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक स्टेटमध्ये जाऊन खरेदी करणं किंवा कोणता माणूस काय विकतोय आपल्याला काय माहिती आहे, आपण एवढं R&D करू शकत नाही किंवा करणं पॉसिबल नाही आहे. तर हे एक्झिबिशन ठेवण्याचा मूळ रिझनच हा आहे की ऑल ओव्हर इंडिया किंवा ऑल ओव्हर वर्ल्ड जे आपण म्हणतो, जी ज्वेलरी मॅन्युफॅक्चरर किंवा डायमंड मॅन्युफॅक्चरर्स असतात ते एकीकडे गोळा होतात, आपापली ज्वेलरी शोकेस करतात फॉर रिटेलर्स अँड ऑफकोर्स सेमी होलसेलर्स, रिटेलर्स आणि मॅन्युफॅक्चरर्स सगळेजण बरोबर तिथं येतात, त्यांच्या डिझाईन्स ते शोकेस करतात. आम्ही ॲज अ ज्वेलर त्यांच्या स्टॉलला जातो, आम्ही बघतो की अच्छा हा एक्स पर्सन आहे, हा ही ज्वेलरी देतो या रेटमध्ये, हा त्याची कॉस्ट आहे वगैरे वगैरे, ही तर ही डिझाईन्स मिळते, ही तर ह्या डिझाईन्स मिळतात. आणि ह्या सगळ्या 100, 200, 500 जे स्टॉल्स आहेत ह्याच्यातून आपल्या स्टोअरमध्ये काय चालणार आहे किंवा आपल्या कस्टमरची डिमांड काय आहे, आपण आपल्या कस्टमरमध्ये ह्याला अजून कोणत्या चांगल्या प्रकारे त्याला दाखवू शकतो, किंवा ही एक ज्वेलरी नवीन आहे, ही आपल्याला कस्टमरला आत्ता दाखवायची आहे किंवा नाही दाखवायची आहे, किंवा रेडी आहे का तो या टाईपच्या ज्वेलरीसाठी. हे सगळं काही डिसिजन मेकिंग करून एक्झिबिशनमध्ये जाणं, तिथून ते परचेस करून येणं, तिथं ऑर्डर्स देणे, मग तिथून ती ज्वेलरी आपल्या स्टोअरला येते. इवन दिस गोज विथ सिंगापोर, दुबई, तुम्ही बँकॉकला जा, तिथं तुम्हाला 95 ची स्टर्लिंग ज्वेलरीची इंडस्ट्री आहे, चायनामध्ये आहे, दुबई तुम्हाला माहिती आहे हब आहे, तिथल्या ज्या ज्वेलरी आहे. तर प्रत्येक ठिकाणीची अच्छा होतं काय ना, की ज्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येईल की ज्यावेळेस मी माझ्या कस्टमरला बेस्ट डिझाईन देईल तर कस्टमरलाही कळतं की मला बेस्ट डिझाईन्स इथंच मिळणार आहे. राईट सर, कस्टमरला वाव फिलिंग केव्हा येतं? ज्यावेळेस तिने घातलेला दागिनाने दुसऱ्यांनी नवसलं, अरे हे काहीतरी वेगळं आहे ग, हे काहीतरी डिफरंट आहे. आणि हे डिफरंट आणण्यासाठी आपल्याला तर बाहेर जावंच लागणार. मग ते तयार होतं की नाही, हां ठीक आहे, आपल्याला एक्झिबिशन्स अटेंड करायचे आहे. आणि त्यासाठी युजली जे तुम्ही म्हटलं की मी इथं असतो तिथं असतो, त्याचं रिझनच हा आहे की बेस्ट कुठून भेटू शकतो आपल्याला ते घेऊन आपल्याला एका रूफवर, म्हणजे अंडर वन रूफ आपल्याला जेवढी चांगली शोकेस करू शकतो, जेवढ्या चांगल्या प्रकारे जेवढी व्हरायटी आपण कस्टमरला जास्त देऊ शकतो. किंवा असं नाही व्हायला पाहिजे की माझा कस्टमरनी एखाद्या दुसऱ्या लेडीकडे बघितलं आणि म्हटलं अरे ही ज्वेलरी तर मी कधी बघितलीच नाही, ही ज्वेलरी मी ऑलरेडी कावेडियामध्ये बघितली आहे बाबा, ही मला माहिती आहे हे काय आहे आणि कावेडियामध्ये आहे. तर तिथं ते कस्टमर, किंवा ही ज्वेलरी मी कावेडियामधून घेतली आणि दुसरी ज्यावेळेस एखादी लेडी म्हणते ना की अरे ही तू तिथून घेतली, मी तर कधी बघितलीच नाही, मग ती कस्टमर लगेच अट्रॅक्ट होते की नाही बाबा तू चल कावेड्याकडे चल, आपल्याला तिथं ही डिझाईन तुला तिथंच मिळणार आहे. तर तो एक बिल्टअप करण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. रस्त्याने जाणारा माझा दुसरा मित्र भेटला, मी त्याला रवीशी इंट्रोडक्शन करून दिलं आणि सांगितलं की रवी हा ज्वेलरी बिझनेस करतो, तर त्याचे डोळे एकदम विस्फारतात. एक दागिना एक माणूस कधीच तयार करू शकत नाही. सर्वात पहिले तर हे समजण्यासारखं आहे. 100 मिलीग्राम कुठं गेलं तर ते नाही कळणार, हव्यात उडून गेलं. कचरा आहे ना त्याचेही आम्हाला पैसे भेटतात.
मेकिंग चार्जेसचा अर्थ जसं मी बोललो, इट्स नॉट फक्त मेकिंग चार्जेस, राईट. इट्स अबाउट द प्रोसेस. कुठेतरी थांबावं लागतं आणि हे थोडंफार आपल्याला समजून घ्यावंच लागतं त्या गोष्टी.